शिवरात्र व्रत करी यथा विधी भावे पूजियाधी शिवलिंग. बोलू नका. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये त्याने. एक बिल्व दळ चंदन अक्षदा, एक बिल्व दळ चंदन अक्षता, पूजन तत्वता सोपे बहु. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये त्याने. एका जनार्दनी पूजिता साचार, एका जनार्दनी पूजिता साचार, इच्छिले हरिहर पूर्ण करीती. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये त्याने. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता. शिवनाम तयान बाधी क्रोध काम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशू. सकलार्थमती प्रकाशी म्हणे निवृत्ती. दासू अवधाराजू आत्मरूप गणेशू केली स्मरण. सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर. ओम नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजियाधी शिवलिंग. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये त्याने. असो सेवेसाठी निवडलेला अभंग. सकल संत श्रेष्ठ विश्ववंदनीय शांत ब्रह्म नाथ महाराज पैठणकर यांचा हा 4 चढव्याचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामधून महाराज शिवरात्र व्रताचा महिमा वर्णन करतात. म्हणून जे संत शहाणे आहेत त्यांचं ऐकलं पाहिजे. कुणाचं ऐकलं पाहिजे? परमार्थाच्या बाबतीत जे डोळस महात्मे आहेत कधी बी आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. कुणाच्या बी मागं नाही लागलं पाहिजे. कारण हे भक्तीचं काम तर फार बारकाव्यातलं काम आहे. व्यवहारातलं काम आपण बारकावीने हाताळतो का ढोबळवानी?
बारकाईनं हाताळतो राजा हो. आणि हे परमार्थातलं काम इतक्या बारकाईनं हाताळलं पाहिजे, कारण परमार्थातलं काम शास्त्रानं ऐकून सुद्धा कडीला जात नाही, तर भ्रांताकडून ऐकल्यावर कधी कडीला जाईल. व्यवस्थित ऐका, शास्त्र सांगतंय, संतांकडून ऐका. कोण सांगतंय? शास्त्र म्हणतंय संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. कोणाची प्राप्ती नाही रे? देवाची. देवाची प्राप्ती करून घ्यायला देवाकडून देव लवकर कळत नाही, संतांकडून लवकर कळतो. म्हणून देव संतांकडून कळून घेतला पाहिजे, येड्यासारखं नाही केलं पाहिजे. बारकावीचं काम आहे. आणि तो संसार जर व्यवस्थित करायचा असेल तर संतांचं ऐका. परमार्थही कडीला जाईल आणि संसारही कडीला जाईल. संसार कडीला जाणार नाही, पण तो व्यवस्थित कळून लक्षात येईल. नाहीतर संसार कोणाचेच कडीला जात नाही. कडीला नेऊन घालतेत का? कडीला जातेत, नेऊन घालतेत कडीला. लक्षात घ्या. म्हणून शहाण्याचं ऐकलं पाहिजे, नाहीतर लोक येडे झाले हो. कोणाचं बी ऐकू. काय झाले लोक? दम नाही भक्तीला, दम नाही, नाही का? आणि फरक पडायचा तर काहीच जरासा बी गुण नाही. बिघडायला नाही. खरंच आहे ना. चुकीचं औषध खाल्लं की तो रोग तर नीट होतच नाही, पण दुसरा झाल्याशी राहत नाही. पण ते औषध खाल्ल्यावर त्याच्यापेक्षा चुकीचं नाही खाऊन शांत जर राहिला तर तो 4 दिवस तरी टिकन निदान एकच रोग राहील. नाहीतर काय होतं, त्याला साईड फॅक्ट मध्ये ते तसंच राहत, दुसरं झाल्याशी राहतच नाही. भानगड आहे. म्हणून व्यवस्थित भक्ती करायची म्हणल्यावर बारकाईनं ऐकलं पाहिजे. कोणाचं बी बावचळ्यासारखं नाही ऐकलं पाहिजे, नाही का? नाहीतर सांगायला घुबड आणि ऐकायला गाढव. भानगड आहे. विठ्ठला विठ्ठला कुंभाराकडं 9-10 गाढव होते. इथं कुंभार तर नाही कोणी असले नाही का? किती गाढव होते? 9-10 गाढव होते. पण त्याच्यात एक आंधळ होत. गाढव बरं नाही तर म्हणतात कुंभार. त्या 9-10 गाढवामध्ये एक आंधळ गाढव होत. आणि ते आंधळ गाढव धोरण चरत होत. हुशार होत ते. त्यानं सगळ्याच्या मधात चरायचं. त्याला माहिती हे डोळस येतं, हे काही खड्ड्या खुड्ड्यानं जाणार नाही. मग त्यानं मधात राहत. याचा धाक लागलं की इकडं सारखं, त्याला लागलं की इकडं सारखं. मधात त्या कोणा चरायचं असं? आंधळ्या गाढवाला. ध्यान द्या बरं. आता ते आंधळ गाढव असं चरत होतं. पण एक दिवस असा योग आला, ते गाढव चरता कस काय ते मनात चिंतन करू लागलं. आणि ते हुकलं नाही, एकटं आंधळच हुकलं. बाकी सगळे घोळक्यानं होते. आणि हे दररोज त्याच्या जाण्याच्या येण्याच्या थांबण्याच्या त्याचा इशारा त्याला माहित होता. ती चरलं निसाऱ्यावर येऊन थांबलं, पण कोणाचाच कालमाल दिसाना. आणि झाकड पडलेली. पण ते चिंता तूर बसलं बिचार, काय करावं आता. मग आता चिंता तूर बसल्यावर तिथं एक घुबड आलं. तुम्हाला माहित आहे का घुबडाला दिवसा दिसत असतं का रातचं? कवा? कोणाला? ध्यानात ठेव बरं. नाही तुम्हाला नाही वाटायला बरं का? घुबडाला दिवसा दिसतं का रातचं? अज्ञानात जास्त डोकं चालतं का ज्ञानात? अज्ञानात. अज्ञान म्हणजे अंधार, नाही का? आता ते घुबड ते झाल्यावर म्हणलं की जय हरी महाराज. म्हणले जय हरी. आणि तुम्ही कसं काय राहिले एकटेच घरी? ते म्हणलं कसं काय तरी झालं बाबा, ते हुकाहुकी झाली आमच्या. चिंता करायची काम नाही म्हणलं, पठ्या इकडेच करू नका. आता तुम्हाला नसलं दिसत पण मला दिसत ना. घुबड काय म्हणू लागलं, आता ते जाणून बुजून आंधळच होतं बिचार. त्याला सांगितलं तुला जरी दिसत नसलं तरी मला दिसतंय ना. तो म्हणलं पण तुझ्या डोळ्याचा मला काय फायदा आहे? तेव्हा म्हणला घुबड म्हणे मग काय जास्त वजन नाही, मी तुझ्या पाठीवर बसतो आणि तुला सांगतो खड्डा आलं की तू चलत जाय, मी सांगत जाते. असं कोण म्हणू लागलं? घुबड म्हणू लागलं बरं, नाही का? ते म्हणू लागलं तू नुसतं चलत जाय आणि मग मी इकून खड्डा आला की तुला म्हणे जायचं निकून होय, इकून खड्डा आला की इकून होय. झाला कार्यक्रम सुरू द्यायचा. सांगायला कोण आणि ऐकायला कोण? पक्क ध्यानात ठेवा.
आता असं करता 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 महाराज घोडाला गाढवाचं घर माहित होतं का? आणि गाढवाचं घर पाहिलं होतं का? दोन्ही कधी झाले, एकाला डोळे आणि एकाला आंधळ, एकाचे पाय चांगले आणि एकाचे डोळे चांगले, नाही का? असा कार्यक्रम दिवस निघू तर चालला ना. आता दिवस निघू तर चालला तरी पण ते गाढवाचं घर आलंच नाही. तर घोबडाला माहित नाही आणि गाढवाला दिसत नाही. भानगड झाली. आणि मग महाराज काय झालं, आता भानगड झाली पुढं, कारण दिवस निघला की घोबडाला दिसत नाही. कोणला? आता घोबडाचं दिसणं बंद झालं ना. आणि त्याला वाटलं आता गाढवाला जर सांगावं मला दिसत नाही तर आपला अपमान आहे, कारण आतापासून याने मला मानलं का नाही. आता आपल्या हाताने अपमान करून घेऊस तर मनानं पळत चल विकून चल. ते घोबडाने काय केलं, चपाटाला 2-3 पारसाचा खड्डा आला पुढं. ते गाढव उलट हो इकडं, आणि ते झालं गाढव इकडं. आता गाढव इकडं, दोन्ही बी खड्यात, घुबड गाढवाच्या पाठी खाली गाढववर. कोण कोण राहिलं? लक्षात घ्या, अशा स्थितीनं भक्त्या करू नका गड्या. असं जीवन दयनीय जगू नका. गाढवासारखं गाढवानं ऐकावा आणि घोबडानं सांगावं. लक्षात घ्या. म्हणून या शिवचारित्र्याबद्दल काय काय पौराणिक लोकांनी धिंगाणा लावलाय. बेजार आहेत लोक. अरे संसार कुठं भक्तीने मिळत असतो का? शास्त्र काय सांगतं, वेद काय सांगतं, ब्रह्मसूत्र काय सांगतं, भगवद्गीता काय सांगते, भागवत काय सांगतं, व्यवस्थित लक्षात घ्या. राग आला असेल कोणाला तर येऊ द्या. आता हे त्याच्यावर व्हॉट्सअपवर टाकणारे कोणतरी विचारणार. लक्षात घ्या, पूर्ण ज्ञान असल्या तरच चिंतनाला सुरुवात करावं, कथेला सुरुवात करावं. कारण चांगली गाडी हाणता येत असली एसटीच्या भागात त्याला शिराव, नाही तर 50-100 लोक घेऊन उगत एसटी चालू नाही. सगळे लोकांची जिम्मेदारी कंडक्टरवर का ड्रायव्हरवर आहे महाराज. आणि त्याला जर नाही दिसलं तर गाडी खड्ड्यात गेल्यावर कोण कोण जाईल? सगळे जाते. अरे बेजार लोक भक्त्या करू करू. ध्यानात घ्या. कालच्या वेळेला आम्ही पंढरपूरला गेलो. एका बाईला बीडला उतरायचं होतं. बीडचं तिकीट काढलं तिनं, आणि जवळजवळ बीड आल्यावर तिनं सांगितलं की कंडक्टर साहेब माझं सेत इथं आहे बघा, तिकडून न्यायला गाडी इथं साधी थांबत नाही, साध्या गाड्या लईच कमी. आता मला ह्या पाठीवर उतरून दिलं तुम्ही तर बरं राहील. ते म्हणले बाई फार जिम्मेदारी उतरायची, ते काही सोपं नाही. तुला इथं उतरावं, मी एखाद्याला लुबाडावा, तुला लुचावा, तुला केस करावा. मला इथं उतरून दिलं, तिकीट तिथलं होतं, मला जावं लागेल मध्ये. कंडक्टरचं बरोबर ते नाही म्हणलं बाई उतरू शकत नाही. तू म्हणजे तू माझ्या भावासारखा, तो म्हणला माया तू सख्या बहिणीसारखी. बरं पण तू जिथं तिकीट काढलं का? जर कंडक्टर असं म्हणू लागलो नाही उतरून दिलं त्यांना, कदाचित तो ह्या नवऱ्याचं तू जर बेपणाव असला त्याचं तो 5 लाख असला तर तुला एवढी तर हानी देऊ. आणि तू हेच माहेरकडचे म्हणते किती झालं तिकीट काढत, तिथं जर यानं उतरिलं असतं तर झगडा झाला नसता. यानं कशाला इथं उतरलं? उतरणारा जर जिम्मेदारी घेता येतं, चालवणारा का घेऊ नये? अरे परेशान आहेत लोक. लक्षात घ्या. अरे शिवच कळत नाही, शिवाची भक्ती कशी करावं. परेशान आहेत लोक. आणि हे नाथ महाराज शिवाबद्दल सांगतात. नाथ महाराज म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय म्हणजे शिवाचे पाय म्हणजे शिवाचं नाव. ध्यानात घ्या. त्याचे पाय माझे चित्ती. आणि त्याच्याबद्दल ध्रुवपदात म्हणतात वाचे वदता शिवनाम. काय परिणाम? तयान बाधी क्रोध काम. व्यवस्थित ऐका, नाही का? नाहीतर आमच्या महादेवाला बाया वाळूच देईन. तिचं झालं की हिचं झालं की शेवळून गेला, तो वास सुटलाय पोथे ऐकता येणं, नाही का? अरे येड्यासारखं करायला झाले माणसं तुम्ही. अरे संतांचं ऐका रे. तुमच्या घरात सांगणार आहेत नाथ महाराज, तुमच्या घरी येऊन सांगायलेत. व्यवस्थित ऐका, असा आरबाळवणी करू नका. संतांचं ऐका भल्या माणसाव. काय म्हणतात नाथ महाराज? जरा डोळे उघडून ऐका आणि ध्यानात ठेवा. नाथ महाराजांना सांगितलंय अभंगाच्या पहिल्याकडे जुना अभंग नवा आहे पण म्हणणारे जुने आहेत. असं नाही, अभंग ही जुनाच आहे, म्हणणारे पण पाठातलं नसल्यामुळं. पहिले करूयात काय म्हणलं? शिवरात्र व्रत कवी शिवरात्र व्रत व्यवस्थित नाथ महाराज
महाराज म्हणतात शिवरात्र व्रत करी यथाविधी. काय म्हणतात ते? शिवरात्र व्रत करा पण यथाविधी करा, काय कसं बी करा, यथाविधीनं करा. लक्ष द्या, भगवान शंकर फार मोठं दैवत, सगळ्या मोठ्या देवापेक्षा आहे. आणि जर व्यवस्थित भक्ती जर केली तर प्रसन्न व्हायला उशीरच नाही. अरे दानवाला जर ते दैत्याला चटकन प्रसन्न होतं तर माणसाला काय होणार नाही, नाही का? पूर्वीच्या काळातल्या इतिहासामध्ये काही कथा आलेल्या आहेत महाभारतामध्ये. एक दानासूर नावाचा भक्त होऊन गेला, दानासूर. आणि तो दानासूर दररोज नित्य नियमानं पाताळामध्ये जायचा आणि 1000 कमळ तोडायचा, वाहन विमान, आणि कैलासाला पाताळातून 1000 कमळ रोज व्हायचा नित्य नियमानं. किती? 1000 कमळ नियमानं व्हायचा त्या दानासुराची भक्ती. मग असं करता करता महादेवच प्रसन्न झाले. अरे एवढी भक्ती करतोस कठोर, तू काय मागायचे तुला, माग बरे. तर त्यानं काय मागावं? आता ते जाणून बुनून राक्षस होतं, दैत्य होतं. ते म्हणलं देवा मला 1000 हात द्या. किती? 1000. आणि 7 ताळातले आणि 21 स्वर्गातले चट लोक मला आकळता यावा, सगळ्या संग माझं वैर निर्माण होऊन चट मला आकळावं, सगळ्यावर सत्ता माझी चालाव. भगवान शंकराला तथास्तु म्हणावं लागलं. झालं ते, मागून घेतलं त्यानं, पण तरी भक्ती बंद नाही केली, पुन्हा भक्ती चालूच. महादेवाला वाटलं यानं जे मागितलंय हे तर काही कामाचं मागितलं का बेकामाचं? बेकामाचंच मागितलंय. पण आता मागितलंय त्याने, पुन्हा त्याची भक्ती सुरू. पुढं भगवान शंकराला वाटलं आता तरी हे सुधरून घेईन जर चुकलं याचं ध्यानात आलं तर. मग पुन्हा भगवान शंकर मनात म्हणजे अरे सुरूच आणखीन काय पाहिजे आता माग. त्याला पश्चाताप झाल्यावर ते म्हणलं लवकर तुम्ही प्रसन्न आहेत का? म्हणले हो. मग लवकरात लवकर माझ्या संग युद्धाचा प्रसंग यावा, मग 1000 हात तुटून जावा. या ते म्हणले आता तर निराच उपट सुमी काम केलं. तू जवळ गंगा जवळ आलेली आणि तुला मृगजळातल्या डबक्यातल्या पाण्याची इच्छा व्हावी, नाही का? कामधेनू जवळ आहे आणि तुला कशाची इच्छा व्हावा रे ओहाळातले पाणी प्यायची. पण आता तुला वर देणं माझं कर्तव्य आहे. तर सांगितलं बाबा तुला तसा योग येईल आणि तसा युद्धाचा प्रसंग येईल आणि तो पुन्हा तुझ्याच घरी येईल. भगवान शंकरानं सांगून दिलं तुला जी मुलगी आहे ना त्या मुलीचं लग्न होईल आणि तुझ्या जावयाच्याच हाताने ह्यो कारभार होईल. आता त्यानं असं मागितल्यावर त्याला थोडं कोरडं पडलं ते की रिकामच मागितलं म्या. भगवान शंकर बी म्हणले अरे असं मागत असतेत का? पण त्याचं प्रधान हुशार होतं, ते प्रधान म्हणू लागलं तुम्ही असं काय केलं हे रिकाम काम. तर आता प्रधान राजापेक्षा बी सल्ला मत करायला हुशार असतात. मग त्या प्रधानानं सांगितलं हे बा झालं ते झालं, आता होऊ द्या, पण याला एक इलाज आहे. म्हणजे काय इलाज आहे? आता एक इलाज आहे याला की पोरीचं लग्नच करू नका, जावायच येणार नाही, मग कोण युद्ध करणं कोण हात तोडी. पण आता भगवान शंकराची भक्ती जसा बाप करीत होता तशी पोरगी बी करीत होती. त्याची पोरगी सुद्धा कैलासातून कमळ नियमानं वापरायची, कैलासाला जायची. आता ती बी भक्ती करीत होती आणि यानं ठरवलं की खरंच पोरीचं लग्न जर नाही केलं तर कोण जावं येईल आपल्याला, कोण आपलं संग युद्ध करी. मग त्यानं युक्ती केली. मुलगी तर उपवर झालेली आहे, मग मुलीला एका भागाला मोठा महाल बांधून दिला आणि महालामध्ये पुरुषाच्याच कोणत्याच पुरुषाचा प्रवास बंद. त्याला माहिती आहे आता पोरी काय बापाच्या मनानं करायल्यात नवरी का त्याच्याच नाही का, त्याच्यात मनानं चाललाय. तर हॉबी होता कारभार का आताच हे हॉबी होता. त्याला वाटलं का ही न जाणू मला न विचारताच एखादा हिनं वर जर शिवा दिला आणि त्याचं संग लग्न केलं तर न जाणून नेसलं मग पुरुषाचा प्रवेशच बंद, तिकडे पुरुषच जाऊ द्यायची नाही. नंतर ठरल्यावर ती भक्ती करीत होती. पण योगायोग असा आला एक दिवस ती भगवान शंकराच्या पूजेला कैलासामध्ये गेली तर भगवान शंकर आणि पार्वती माता त्यांच्या स्थितीमध्ये निमग्न होते. आणि ही गेली पूजेला आणि तिनं पाहिल्याबरोबर महादेवाचं कसं अंतकरण असतं. या मुलीनं आयत्या पार्वती मातेकडं बघितलं भगवान शंकराकडं आणि मनात म्हणू लागली, मनातली मनात, पार्वती माते अगं तू पतीचं सुख भोगतेस आणि तुझी ही मुलगी बिगर पतीच्या सुखावाचून तुला कसं वाटतं ग? तिला म्हणली का मनातली मनात? मनातली मनात.
आता मनातली मनात म्हणले बरोबर पार्वतीनं ताड दिशी जाणलं बी लगे. कोणी? पार्वती. ताड दिशी लक्षात घेतलं आणि लक्षात घेतल्यानंतर तिला सांगितलं चिंता करू नकोस. शब्दात बोलली, येणाऱ्या द्वादशीला तुझं लग्न होईल चैत्र महिन्या वैशाख महिन्यामध्ये. तूही असंच सुख भोगशील नाही का. सांगितलं या द्वादशीला, पण स्वप्नात भोगशील आणि नंतर ते खरं होईल. काय पुढं व्हायचं तर लक्षात घ्या. आता ते खूप पुराण मोठं आहे, त्या पुराणातलं सांगायला बसल्यावर नाही. म्हणून मला सांगायचं तात्पर्य की भगवान शंकर फार चटकन प्रसन्न होतात. म्हणून काय करायला पाहिजे? भगवान शंकराचं पूजन करा बाबा, पण संतांचं ऐकून करा. कुणाचं? संतांचं ऐका आणि संतांचं ऐकून पूजन करा. कुणाच्याही नादी लागून कसंही पूजा करून उगच आपला काळ व्यर्थ घालू नका. कारण आपल्याला हे मनुष्य देह असं भेटलंय की त्या मनुष्य देहाचे श्वास मौल्यवान आहेत आणि ते श्वास जर भक्ती वाचून खर्चिले तर व्यर्थ जाणार आहेत. म्हणून आयुष्य फुकट घालू नका. त्या संसार करण्यामध्ये जीव दशा संपवा का श्वास संपवा? जीव दशा संपवा. श्वास संपायच्या आधी संपवा का मग? लक्षात घ्या, जीवदशा संपली पाहिजे. आणि जीवदशा संपायला आलो तर आपण, आणि जीवदशा संपायची ठरल्यावर इतका देव चटकन प्रसन्न होतो. कोण? देव. संसार द्यायला लवकर प्रसन्न होईल का जीवदशा संपवायला? आणि संसार भक्ताला द्याल्यावर देवाचं बरं राहील का जीवदशा संपल्यावर? डोळे उघडून ऐका, चिंतन डोळे उघडून ऐका. देवानं जर मोक्ष दिला भक्ताला तर भक्त बी खुश राहतो आणि देव बी खुश राहतो. देव तर संसार देऊ शकत नाही हो. भगवान शंकर असले तरी शिल्लक संसार नसतो त्यांच्याकडं. मोजका संसार असतो का शिल्लक? अरे तुमच्या घरच्या बाया 2 पोळ्या शिल्लक टाकीत नाही. घरात असून का नसून? असून टाकीत नाही. ते कशा करून ठेवते शिल्लक? नाही करू शकत. आणि तुम्हाला जो भेटलेला आहे संसार तो तुमच्या आमच्या अदृष्टानं भेटलेला आहे. कोणाच्या? अदृष्टाच्या, स्वतःच्या, ज्याच्या त्याच्या कर्मानं भेटलेला आहे. पूजा जरी करीत राहिले तुम्ही रोज बी तरी तुम्हाला भगवान शंकर संसार नाही देऊ शकत. आणि संसार द्यायला भगवान शंकर तुम्हाला सामान्य माणूस वाटतो का? लक्षात घ्या, फार देव मोठा आहे. तो काय पागल आहे का तुम्हाला संसार द्यायला? तुम्हाला संसार दिल्यावर तुमचं नाश होईल का? उपवास होता तुम्ही सत्य नाश होईल. येडेत का ते? संसार देणं त्याच्या हातात बी नाही, ते देत बी नाही. दिल्यावर मूर्ख पण नाही त्याच्या हातामध्ये, कळतं का? लक्षात घ्या. म्हणून व्यवस्थित भक्ती करा. संत काय सांगतात? नाथ महाराजांचं ऐका. खाली ठेवून द्या. नाथ महाराज म्हणतात बाबा तुम्ही काय करा, शिवरात्र व्रत वर्षाला एकदा येते एकादशी. यथा सांग करा, जसं शास्त्रात सांगितलंय. शिवरात्र व्रत करी यथा विधी, भावे पूजी आधी शिवलिंग. नाथ महाराजांना त्याच्यामध्येच बांधून दिलेली आहे नाही का. तहान लाडू संगत भूक लाडू आहे संगच नाही का. भूक लाडू तहान लाडू 2 जागेवर आहे का? एकाच जागे. यथाविधी करा हे व्रत. वैकल्ये, तीर्थयात्रा, यज्ञ, याग, दान, धर्म कशा करता आहे हे आपल्याला माहीतही नाही. आणि आपण डोळस माणसाला विचारित बी नाही. एक माणूस पंढरपूरला गेला आणि एकटंच गेलो. आणि एकटंच गेल्यावर शनीचंद्र भाग्याला गेल्यावर त्याला वाटलं आता स्नान करायचंय, आंघोळ करायची. आणि आपल्या संग तर कोणीच नाही. बरं आपल्या संग कोणी नाही, इथं कोणी ओळखीचं नाही. आता खिशात पैसे येतं, कपडे येतं आणि मधात जाऊन स्नान करायचं म्हणल्यावर हे कोणी हाणील का बाळ? पण त्याला युक्तीच होती. वाळवंट होतं दर्जेदार, त्यानं लगे खड्डा खाणला एक हातभर. वाळू बाजूला केली आणि त्याच्या खाली कपडे ठुले, कोणाला न दिसू देता. आणि असं साफ केली वाळू. हुशार होतं ते. आणि साप वाळू केली, त्याच्यावर एक लिंग काढलं महादेवाचं. आणि गेला आंघोळीला. त्याला वाटलं आता तिकडून आलं जिथं महादेव तिथं काय आहेत आपले कपडे. पण ते लिंग करूच तर दुसरे लोक ती आले. ते म्हणजे अरे इथला नियम असा आहे करून आधी महादेव करा. हे काही अंत्याला म्हणले आधी महादेव करा मग आंघोळीला जावा. त्याचे कपडे वर चौघाने 4 महादेव काढले तर 7-8 जण आले. त्याची आंघोळ करून देऊ तर सगळ्या वाळवट महादेवच महादेव. या
लागला की याच्या कपड्याचा वेग तशी आपली ती एक निघली ताब्या घेऊन एका मागे एक नाही का सासू सुना नाही तर माय लेख पण एका मागे एक निघले एका मागे एक नाही का तसं अहो त्याचे कपडेच गवसले नाही बरं पण त्याच्या कोच्या खाली उकराव त्याचा मोक्ष हुटकाला का यायचा बी हुटकाला व्यवस्थित राग मानू नका फक्त व्यवस्थित ऐका कधी बी विचारा कुठे बी विचारा मी सांगायला तयार नाथ महाराज सांगतात सामान्य पुरुषाचं सांगणं नाही भावे पूजी आधी शिवलिंग आणि त्याचा परिणाम तुटती भावाचे बंधन चुकले पूजन जर केलं तर काय होईल संसार भेटल का जन्म मरण निवृत्त होईल चुकले जन्माचे बंधन तुम्हाला आम्हाला हे फार काहीतरी वाटत ज्याच्यावर मरणाची पाळी आली त्यालाच काय कंडिशन होती ते माहीत होत असत आणि कोणावर येणार नाही मरणाची पाळी सगळ्यावर येणार गरिबीची पाळी सगळ्यावर आहे का मरणाची गरिबीची सगळ्यावर कुठे काहीवर आहे आणि काहीवर नाही ती बी मानलेली आहे का असलेली म्हणून हे कळणं काही तुम्हाला सोपं वाटू देऊ नका आणि या साधू संतांनी फार उपकार केलेत आपल्याला सोप्या भाषेत ब्रह्मज्ञान आत्मज्ञान आणून ठेवलंय पण आपण संतांच्या संगतीत राहत नाहीत आणि उगा भ्रांताचा ऐकून कुणीकडे बी निघतो आपण आणि त्या निघण्यानं कोणताच परिणाम होत नाही लक्षात घ्या उलट परिणाम तर होत नाही पण जे कार्य व्हायचं ते तसंच राहून जातं नाही तर शहाणा माणूस असल्यावर कधीच संसार मागणार नाही तुम्हाला एक महाभारतातला दृष्टांत सांगतो भजन करा विठ्ठला आपल्या महाभारतामध्ये पूर्वी राज्य होऊन गेले आपण ऐकतो नसतं आणि ते राज्य लोक स्वर्गामध्ये इंद्राला सहकार्य करण्याला जात होते मूर्ती लोकातले कुठं पाकिस्तानला भारताला त्या अमेरिकेला सहकार्य करीत होते चीनला का स्वर्गात हे सहकार्य करणं थोडं सोपं आहे का ते सोपं आहे हे सोपं आहे विमानानं बसून जायचं इकडं तिकडं स्वर्गात जाणं म्हणजे लगे का त्याला स्वर्गातले माणसं कसे लागत असतील आताच्या राजकारणातले सारखे का कसे असतील ते लोक महाराज विमानानं जर स्वर्गात जात होते आणि त्या इंद्राला जर सहकार्य करीत होते तर काहीतरी इमानदारच असतील का कसे असतील ते म्हणून एक राजा मृत्यू लोकातला आपल्या स्वर्गामध्ये गेला इंद्राला अडचण आली दैत्य लोकांचं इंद्राचं युद्धामध्ये इंद्राची हार होण्याची वेळ आणि तात्काळ मृत्यू लोकातल्या राजाला फोन केला महाराज यावाच लागतं तुम्हाला आपल्या पृथ्वी तलावरचा राजा वर गेलाय व्यवस्थित ऐका आणि त्या राजानं त्या इंद्राला इतकं सहकार्य केले की त्या दैत्याला धुंकावूनच लावलं हतबल करून टाकली किती आनंद झाला असं इंद्राला मृत्यू लोकात येऊन एवढं सहकार्य केलं म्हणून तो इंद्र एवढा खुश झाला आणि राजाला सांगितलं महाराज तुम्हाला मृत्यू लोकात इथलं काय न्यायचं स्वर्गातलं ते घेऊन जा लागन ते घेऊन जा तयार झाला इंद्र द्यायला लक्षात घ्या तो राजाची काय बुद्धी होती काय बुद्धी आहे आपली चांगल्या बुद्धीचं मात्र केलं आपण कोणा अरे आपण तो राजा तिथं जाऊन विचार करू लागला महाराज या स्वर्गातलं काही बी नेलं तर मुरदाड आहे का जिवंत आहे मुरदाड नाही का लक्षात घेतलं आणि त्याला सांगितलं इंद्राला थांब मी तुला नंतर सांगतो पण या ठिकाणी जे मिळतो ना आमच्या मृत्यू लोकात जे मिळत नाही ते न्यायला काय हरकत आहे का नाही का बरोबर आहे मग काय मिळत नाही तुमच्या मृत्यू लोकात ते म्हणले आमच्या मृत्यू लोकांमध्ये कधी मरण येणारे हे कळत नाही आणि स्वर्गात कळत आहे म्हणले मग मला इथं अगोदर मला पाहू दे की माझं आयुष्य किती राहिले मग नेईन मी काय न्यायचं तर मग त्या बोलून घेतलं त्या भविष्य पाहणाराला सांगितलं राजासाहेबाचं किती आयुष्य राहिलं पाहे रे महाराज ते पाहायला बसलो तर त्याचा चेहराच उतरला त्या चेहऱ्याला उतरल्यावर समजून घ्यावा ना घेतलं समजून म्हणजे काय झालं रे तो चेहरा कस काय लहान झाला तर ते सांगच ना
बरं सांग काय झालं तर किती राहिलं यायचं आयुष्य? त्यानं नुसतं असं केलं. किती 2 महिने का 2 वर्षे का 2 घंटे का 2 दिवस? फक्त 2 तास राहिलं. किती? 2 तास राहिलं. सांगितलं राजेसाहेब 2 तासच आयुष्य. ते म्हणले तरी काय हरकत नाही. आता स्वर्गातल्या बारदाण्याकडे पाहावा त्यांना का त्या 2 घंटेकडे पाहावा. पाहिलं त्याने एका घंट्यात मृत्यू लोकात आला. कुठून? स्वर्गातून. आणि आल्याबरोबर तात्काळ संतांच्या समोर गेला आणि सांगितलं असं एका तासात माझा श्वास संपणार आहे. आणि एका तासाच्या आत संतांच्या समोर बसल्यावर त्यांनी सांगितलं अरे संपू दे ना श्वास. तू जो जाणणारा दिव्य चैतन्य रूप आहे का, श्वास संपले तरी तू न संपणार आहे. लक्षात आहे का? याच्याकरता देवाची भक्ती करावं लागते. संसाराकरता त्यानं तर काही बी आणलं असतं आणि इथं येऊस तरच मेलं असतं. काही इथं आल्यावर सोयी लावल्यावर. आणि तुम्ही काय काय घेता तुम्हाला तर काही मिळत लागत नाही. एखादा पाठ्यात म्हणजे इथंच मरुदी मला इथंच मौत कर मै स्वर्गात. लोक नाव घेते. अरे काय येण्याचे आवला ते सारखं काम चाललंय आपलं. महाराज तो राजा नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. 1 तास उरला खटवांगराया. पहिला भाग्यवान नव्हता नीट ऐका. मग नाथाला लिहायलाच अडचण झाली असती. पहिला भाग्यवान नव्हता म्हणजे आता दलिंदर झाला. हिशोबान आहे का गैर हिशोबे? संतांच्या बोलण्याकडे लक्ष ठेवा. एकमेकाचा जीव लावून ऐकतेत का संतांचं? मग सवय झाली ती. आपण बायकोचा जीव लावून ऐकतो का संतांचं? खरं इमानदारीने सांगा. जायला जायला बायका आहे ते सांगा बरं. आणि बायका बी नवऱ्याचा जीव लावून ऐकतात का संतांचं? नाही. पण तितक्या नसते ना. हे जितकं ऐकत तितकं त्या नसते ना ऐकत. नाही का? अरे त्याच्यामुळे तर मेळ लागे ना आपल्याला. राजा कधी भाग्यवान ठरला? महादेव प्रसन्न होऊन संसार दिल्यावर का संसार खोटा ठरल्यावर? लक्षात घ्या. नाथांनी अक्षर लिहिलेत. भाग्यदशा कैसी प्राप्त. काय म्हणा भाग्यदशा? अरे त्याला वाटू लागलं मी माणूस नाही, मी याच्यातला आत्मा आहे. ते आत्मा ब्रह्मरूप आहे. कळतं का? आपला आत्मा परमात्मा रूप आहे. हे कळण्याकरता भक्ती जरा नीट ध्यानात घ्या. उग येड्यासारखं कोणाच्या बी नादी लागू नका. देव संसार करणारा पेक्षा भक्ती करणारा मोठा. आणि भक्ती देवाची भक्ती करणारा पेक्षा देव कळून घेणारा मोठा. आणि त्याच्याही पेक्षा तो देव आत्मरूपान आहे, ब्रह्मरूपान आहे, सगळ्यात मोठा आहे. गड्या उगच वाया जाऊ देऊ नका तुम्ही केलेली भक्ती. लक्षात घ्या. नाथ महाराज सांगतात बाबा त्यानं काय होईल तुमचं सांगा. तुम्हाला संसार लय भेटलेला बरं आहे का मरण चुकलेलं बरं आहे? अरे स्वर्गातलं देऊ लागला राजा त्या राजाला तर त्यांना घेतलं नाही. आयुष्य पाहिलं आणि आपल्या आयुष्याच्या हिशोबानं तो मुक्त झाला. मुक्त होण्याकरता भक्ती असते. आणि तुम्ही जर नादी लागले, मुक्त होण्याकरता भक्ती करू लागले तर तुम्ही बद्धच नाही. सिद्ध होईल का? मुक्त व्हायचंय तुम्हाला. जरा डोळे उघडून ऐका. परेशान होऊ नका. दर्जेदार जीवन जगायचं असलं जीवाला तर काय भेटल्यावर त्याला दर्जेदार जीवन जगता येईल? बोला कन बोला. कान कोंडे म्हणे बसूच नका गड्या. कान कोंडे आहेत का तुम्ही? मग खाऊन मग गड्या बसायले. भांडण लागल्यावर आपण म्हणतो मालती होतो बोलत ना. अरे कान कोंडा असेल ते म्हणतो की नाही आपण? खाऊन बोलणार तुम्ही. मग उपासामुळं गळाले नाही का? लक्षात घ्या. हा अज्ञानामुळं गळाले नाही का? आता अज्ञानामुळं गळाले म्हणल्यावर तर अज्ञान माहीत झालं तर राहतच नसतं. माहीत होऊन कस काय राहिलं? दिवस निघल्यावर अंधार राहतो का? दिवस निघल्यावर अंधार राहतो का? म्हणून लक्षात घ्या. हे फार काही असं जाम नाही मनुष्य देहाच्या तुलनेनं. पण आपण संतांच्या बोलण्याकडे लक्षच नाही आपण. म्हणून त्याच बोलण्यातून आपल्याला जन्म मरण पार करण्याकरता भक्ती आहे. आणि तुम्ही जर भक्ती करू लागली चांगली डोळसपणानं, डोळस महात्म्याच्या संगतीमध्ये, तर जन्म मरण सिद्ध होत नाही. हे सिद्ध आहे. आणि अशी सिद्धी स्थिती स्थिताना अरे काऊन परेशान होता भल्या माणसं? कोणत्याही महाराजाच्या नादी लागू नका. संतांचं ऐका. नाथांच्या नादी लागा. लागायचंच असलं तर कोणाच्या? नाथ महाराजांच्या नादी लागा. नाथ महाराज म्हणतात बाबा
त्या शिवाची पूजा अशी करा यथाविधी, आणि त्या यथाविधी पूजेनं काय होईल, तुमचं जन्म आणि मरण निवृत्त होईल. चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नाही, त्याने पुन्हा तुम्हाला मरायची पाळी येणार नाही. याला खरी भक्ती म्हणतात, लक्षात घ्या. आणि अशी स्थिती प्राप्त होण्याकरता त्या शिवाची पूजा करा गड्या खुशाल. कोणाची? भगवान शंकराची पूजा करा. भगवान शंकर तात्काळ लवकर प्रसन्न होणार दैवत आहे, आणि ते प्रसन्न झालं की तुम्हाला कशाची उणीव राहील. आणि व्यवस्थित मागितल्यावर तर देव कधी बी द्यायला तयार. आपलं मागणं व्यवस्थित नाही का भक्ती बी व्यवस्थित नाही, कोणत्याच हिशोबात बसत नाहीत. मग असं दर्जेदार शिवरात्री व्रत करा, आणि त्या व्रतानं आपलं स्वरूप दर्जेदार आहेत. आपण माणसं आहेत का? सांगा बरं, आपण माणसं आहेत का? हे कीर्तन माणसं ऐकायलेत का? कोण ऐकायले बरं कीर्तन? माणसं ऐकायलेत का? अरे इतक्या संतांच्या संगतीत आहोत आपण, नाही का? माणसं ऐकत असतात कीर्तन का माणसातलं? माणसं कुठं कीर्तन ऐकत असतात का? आपण तपासलंच नाही ना माणसाला, आणि न तपासून त्या माणसाला मी समजायलं रे, मी माणूस वाटायलो का मी माणसाहून वेगळा आहे. याच्याकरता भक्ती करा, याच्याकरता शिव लवकर प्रसन्न होईल. तुम्ही जर संसारा करता करीत असाल तर महादेवाला ताण आहे का शान आहे तुमची? तो हा व्यवहार. आमचा महादेव शांत आहे. त्याला म्हणलं आज शिवरात्र जरी असली तरी आम्ही, ते म्हणलं तिकडं गेला काय तिकडं काय, मला सारखंच आहे. तो म्हणलं मी 7-8 वर्षापासून ऐकलो ना. कोण म्हणलं? आमचा महादेव. गोष्ट नाही. ते म्हणलं त्यो तरी कोण आहे? मीच आहे ना. तो महाचे का माझ्यासारखं आहे का? मीच आहे. मीच आहे. मीच स्वरूप कळणं म्हणजे का दिलं की का? आणि ते मीच स्वरूप माणसाच्या देहातली आमची माता भगिनी असो का आमचे हे गरीब माणसं असो, सारखा धीरे अधिकार आहे मी कोण आहे कळण्याकरता. म्हणून मीला समजावा मी जन्म मरणाच्या कक्षेच्या बाहेरचा आहे. चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नाही त्याने. कशानं? शिवाचं भजन केल्यानं. आणि सांगा तुम्ही, शिवाला पूजा अर्पण करणं मोठी, भगवान शंकर मोठे का भगवान शंकराचं नाव मोठं? लक्षात घ्या बरं, कोण मोठे? रामचंद्र प्रभू मोठे का त्यांचं नाव? नाव मोठं आहे त्यांचं, नाही का? देवापेक्षा, हा देवापेक्षा बी. कारण देव मोठे असते तर त्यांच्या हातानं दगड तरला असता की नाही? मग त्यांच्या नामानं तरले का हातानं? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक वेळेस काय झालं, रामचंद्र प्रभूची अयोध्येमध्ये सभा भरली. सभा भरल्यावर आता काही काही माणसं खूप तर्कवान असतात. मग बसल्या बसल्या काहीने सांगितलं, रामचंद्र प्रभू आज सभेमध्ये विराजमान आहेत, सगळी मंडळी. पण असं असं वाटायलं की रामचंद्र प्रभू श्रेष्ठ असते का त्यांचं नाव? कोणीच म्हणे ना खरं, याच्यातलं काही आपल्याला मिळ लागायसारखं नाही. मग सगळ्यात नारद पाठीमागून आले, उशीर आले. हा मग एकमेकांना खुल्ल्याकडे यायला विचारा, कारण हे महर्षी आहेत, ऋषी आहेत, हे उत्तर बरोबर सांगते. नाही आल्याबरोबर नारद, महाराज रामचंद्र प्रभू मोठे आहेत का त्यांचं नाव? मग असं म्हणल्याबरोबर नारद सुद्धा अवघडले. ते म्हणले गड्या प्रश्न गंभीर आहे, याचं उत्तर 4 दिवसांना मिळन. 4 दिवसांना मिळन, पण तुमच्याकडूनच मिळन का माझ्याकडून मिळन? कौशल्य नारदाचं. याचं उत्तर 4 दिवसांना मिळन म्हणल्यावर त्याला फिट करून टाकलं. 4 दिवस विचारायचं काम नाही. आणि पुन्हा सांगितलं तुमच्याकडूनच येईन उत्तर का माझ्याकडून? तुमच्याकडून. काय कला केली त्यांनी पहा. सभा सुरू झाली दुसऱ्या दिवशी, पटकन मारुतीरायला बाहेरच गवशील. आणि मारुतीरायला कान सांगितले, बघा तुम्ही काय करा. मारुतीराय सेवक होते, सगळे पूजनीय ठिकाणी बसलेले. मारुतीरायला सांगितले, पहा तुम्ही काय करा, सगळ्याचं दर्शन घ्या, फक्त ईश्वमित्राचं दर्शन बी घेऊ नका, आणि त्याच्या तोंडाकडे पण पाहू नका. एवढं काम करायचं तुम्ही. कोणी सांगितलं? नारदा. हनुमंतराय आले आणि सगळ्याला नमस्कार केला. आणि विश्वामित्राचाच काय आलेच नाही असं केलं त्यांनी, आणि बसलं जागेवर जाऊन. आता जागेवर बसल्यावर नारदाचा स्वभावच होता वाती पेटवायचा. नारद उठले गेले ना, म्हणले महाराज तुम्ही तर ओळखीलच असेल, पण नसलं ओळखी तर मी ध्यानात आणून देतो. त्याचे ध्यानी नव्हतं बरं, मनी नव्हतं.
कोणाच्या विश्वामित्राच्या. ते म्हणले तुम्हाला तर माहितच असेल, पण नसलं तरी मी ध्यानात आणून देतो. ते म्हणले काय झालं? ते म्हणले तुम्ही पाहिलेत ना आता, अहो हे हनुमान आलो सगळेच पाय पडलो आणि तुमच्याकडे पाहिलं पण नाही. काय कमाले, तुम्ही रामाचे गुरु, किती अपमान आहे आता हे. महाराज ते घेणं झाड गरम ते आता काडी लावल्यावर गरम झालं का पहिलं गरम होते, काडी लावल्यावर गरम झालं ते. महाराज इतका लाल झाला ते म्हणलं हो ना खरं. मग रामचंद्र प्रभू सांगितलं रामा आज माझा तुमच्या सभेत अपमान आहे आणि तुमचं वचन आहे आपल्या सभेत जर कोणाचा अपमान झाला तर माझ्या कानावर घाला, त्याला लगेच ताबडतोब शिक्षा मिळत. तुमचं वचन आहे नाही, मग माझा भर सभेत आज अपमान झालाय. राम म्हणले तू अपमान केला कोणी गुरुजी तुमचा? आता रामाचे गुरु होते ना ते, गुरुजी तुमचा अपमान आणि झाला कोणी मला नुसतं सांगा काय करता. ते म्हणते तुम्ही म्हणता ती शिक्षा. कोणाला सांगितलं? विश्वामित्राला. तुम्ही म्हणता ती शिक्षा. कोण आहे ते सांगा. गुन्हा करणारा कोण आहे? तुमचा अपमान करणारा कोण आहे? त्याला सांगितलं कोण आहे? आणि हनुमंत आहे. हनुमंतानं अपमान केला तुमचा? म्हणजे हो. कसं काय केला? ते म्हणले महाराज सगळ्याचं दर्शन घेतलं, माझं घेतलंच नाही. आता रामचंद्र प्रभूकडून आधी वचन घेतलं, देसान तुम्ही शिक्षा, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे चल द्या वचन. रामाचं वचन घेतलं विश्वामित्रानं आणि वचन घेतल्यानंतर महाराज लगेच हे हनुमंतरायाने माझा अपमान केला. काय अपमान केला? ते म्हणले ते माझ्या पायच नाही पडलो आज. ठीक आहे म्हणले शिक्षा त्याला सकाळी दिवसाबरोबर. काय शिक्षा? ते म्हणले देहदंडाची शिक्षा. कोण म्हणलं? विश्वामित्रानं सांगितलं शिक्षा देहदंडाची. रामचंद्र प्रभू म्हणले काय हरकत नाही. सगळ्या ऋषी लोकांना ऐकलं, आपल्या आपल्या घरी गेले. आता नारद पुन्हा हनुमंताकडे गेले सकाळी. सांगितले बा तुम्ही सकाळी काय करायचं? शरयू मातेच्या स्नानाला जायचं आणि खुशाल पाण्यात बुडी मारून वर येऊन बसायचं. नुसतं रामाच्या जपाशिवाय काहीच करायचं नाही. काय करायचं? श्रीराम जयराम बस, याच्याशिवाय दुसरं काही करायचं नाही. बाकीचं पुढचं मी पाहून घे. तिकडं बी सांगितलं इकडं बी सांगितलं. जरा काय करा हे जे रामचंद्र प्रभू सकाळी उठले जे बाण लावला, रामाचा कधी एक बाण तरी वाया गेला? आता कधीच वाया गेला नाही, सकाळी कधीच कामाला आला नाही. एक बाण तर लागेल हनुमंत रायापर्यंत बाण जाईन फिर होईल. कशामुळं? नामामुळं. बाण वेगानं जात होता, तिथे गेला की स्थिर व्हायचा. गोदमून गेलं ते कोण? राम. तितक्यात विश्वामित्र आले, वशिष्ठ ऋषी आले, बाकीचे ऋषी सांग रामा बस करा, आता तुमचा आटोपला, आता बस करा. ऐका आता बस करा म्हणलं. तिथला नदीवरचा कार्यक्रम आटोपला, पुन्हा सभा भरली. आता सभा भरल्यावर सगळ्यात माहीत झालं काय कार्यक्रम झाला ते. नारदाला विचारलं सांगा काल कोणा विचारला आता मला प्रश्न? सगळ्यांना विचारला. मग सगळ्या विचारला आता उत्तर मी देऊ का तुम्ही? देव मोठा आहे का देवाचं नाव? म्हणले कस काय? म्हणले देव कोण मोठा आहे तुम्हाला कळलं नाही का आता? नाही का रामचंद्र प्रभू शक्ती जास्त का नावामध्ये? मग शिवात जास्त शक्ती का शिवाच्या नावामध्ये? महाराज म्हणतात वाची वदता शिवनाम शिवनाम तयान बाधी क्रोध काम. इतकंच नाही तर धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, नाही का? आणि एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा भेव का निवारी गरिबीचं भेव. डोक्यात भूत शिरले का तुमच्या? कलिकाळाचा भेव नाही करीन ते का गरिबीचा? आणि आहे ना कशावर सपाटा लावलाय? कमाल. आता काही येण्यासारखंच काम झालं नाही काही. म्हणून व्यवस्थित आहे का? त्यानं काय होईल? भगवान शंकराची भक्ती केली, लवकरात लवकर भगवान शंकर प्रसन्न होते आणि जन्म मरणातून पार पडते. आणि जन्म मरणातून पार पडणाऱ्या भक्ती करता त्याच्या पूजेची विधी, पूजेला काय साहित्य लागन, काय बारदाला लागन. महाराज सोप्या सोप्या भाषेत सांगतात, जरा नीट ऐका, ध्यानात ठेवा. तिसऱ्या कड्यात महाराज सांगतात एक बिल्व पत्र लाख. आपल्याला किती तयारी? लाखो. लाखोळीच का फुकटच लाख वाहाला लाखलेली? कोणते वाहाला? यालाच बी कोणी निर्माण केलं? महादेव. माती कोणी निर्माण केली? आणि पाणी कोणी निर्माण केलं? आणि त्या बियाला कोणी आणला? आणि झाड मोठं कोणी केलं? आणि पाणी त्याच त्याला घातलं. बेलपत्र घरचे त्याचे त्याच्या बोकंडीवर वाहते. किती वाहिले? 1 लाख. महाराज म्हणत असतात 1 लक्ष. 1 लक्षपूर्वक मन आणि लक्ष एक करायचं, त्याला 1 लक्ष म्हणतात. 1 लक्षाचं यांनी किती केलं? 1 लाख. आणि नाथ महाराज म्हणतात फक्त
एक विल्व दळ, नाही का, चंदन अक्षदा, बस पूजन तत्वता सोपे बहु. काय होईल? चुकले चुकले जन्माचे बंधन. अरे किती येडे राहिलो तर आपण, नाही का. इतके येडे राहू नका. संसारात सगळेच हुशार आहेत आणि त्या संसारातून पार पडण्याकरता काय लागतं? फक्त मायबापा हो नाम लागतं देवाचं. आणि ते नाम संत म्हणतात तुम्हाला आधी घ्या गड्या, राम राम स्मरा आधी. बरेच काम तुम्ही आधी करता का वेळेवर करता? कोणते कोणते काम तुम्ही 60लाच 75 केले का 75ला 75? कितीला? नाही का 40ला 60 केले का नाही? 40 वाल्याला हाफ तिकट आहे का फुल? नाही का. आणि खरं पाहिलं तर फुले का कशात बसले? आधीच काम करून टाकले का? मग आधीच काम कसं वाहेक नाही करायची, नाही का. म्हणून राम राम म्हणा आधी आणि लाहो करा. हे करण्याकरता गै करून लाहो करा. गाठ घाला मुळबंदी, सांडा भाऊ घ्या उपाधी. लक्ष लावून राहा गोविंदिका. आपल्या ठिकाणी गाठी पडलेल्या हेच वाटत नाही. अरे साधू संतांना इतकं तुम्हाला सोपं सांगितलंय आणि ते संतांचे शब्द तुम्ही घोकिता आणि अंतकरणात दुसरं धोरण धरून बसता. ज्ञानोबरायाने किती अलीकडे येऊन सांगितलंय बाबा शिव कोण आहे कळतं का? महादेव कोण येतं? नाथ महाराजानं सांगितलं हरिपाठामध्ये. ज्ञानोबरायांनी सांगतात रोज हरिपाठ गातो ऐकतो. ते म्हणतात एक हरी आत्मा. काय काय? एक हरी हरी आत्मा जीव आणि शिव. हे चारी एक आहेत का चारी चार येते? कोण ऐकलं असं याच्यातलं? 75ला फ्री तिकीट हे कोणाने ऐकलं? आणि ऐकलं लगेच केलं का पुढं करू म्हणले? कोण याच्यातलं ऐकलं सोडून दिलं? लगेच केलं का आधी केलं? आणि ऐकलं तरी बी अडेवणी केलं का याच्यासारखं मन केलं? काय कशाला देव प्रसन्न होईल तुम्हाला? काय म्हणतात? एक हरी आत्मा जीव शिव सम. वाया तू दुर्गामी नगाली माना. जीव शिव सम वाया तू दुर्गमा. दुसऱ्या मार्गात मन लावूच नको गड्या. हे चांगलं निरखून पारखून ध्यानात घे. आणि हे ध्यानात घेतलं जो तर खरोखर किती अधिकारानं आपण व्यवहारामध्ये वागतो, नाही का. धट मन करून फ्री तिकीट मागतो का भेद भेद? कमाले खोटा असून आणि हो खरा असून भ्यायला लागला शिव म्हणायला. भ्यायला का दणकून म्हणायला? बरं सांगायलेत ना संत. आणि तू शिव म्हणलं की मरणाच्या शिवाच्या बाहेर का? शिवाच्या बाहेर. आणि जीव म्हणलं की मरणाच्या शिवाच्या आत. आणि शिव म्हणलं की मरणाच्या शिवाच्या. अरे काय करतो तुझ्या संसाराला येड्या, नाही का. संसाराला काय करतो तू? तू इतकं जीव लावून संसार करायला तरी तुला एक दिवशी पेटून देणार हे का वाढून देतील तुला? त्या घरचेच का बाहेर शेजारचे? कोणाला पेटीला बाहेरच्या आईनी, नाही का. आणि त्यानं काडीचे हाडाचे काढे केलेत, नाही का. काय काय केलं नाही त्याच्या करता, नाही का. बऱ्याच बहादरानं घरचेच गवत कापले का दुसऱ्याची? कोणाचे, नाही का. आमच्या महाराजाकडे एक माणूस येत होत. ते तर म्हणाला मला मारलंच. महाराज पोरानं तुम्ही त्याला संध्याकडे विचारा काहून मारलं. महाराज म्हणले अरे जाऊ दे मारलं असेल. नाही मारलं असेल म्हणजे हे काय बोलणं झालं तुमचं? हा काय काय नाही त्याला त्याच्याकरता काय नाही केलं म्हणे. महाराज त्याच्याकरता मी पाऊस पडूस तर वळी फोडीत नव्हतो घरची. काय करीत होता, नाही का. पाऊस पडूस तर कधीच वळी फोडली नाही. कोणा करता? नाही का. घरचं हरभर कधीच खाल्लं नाही म्हणलं कोणा करता. आणि मग महाराज म्हणले मग तुला मारायचं नाही तर काय ती पूजा करते का? ती बदमासाचे बदमासच निघत असतील का चांगली, नाही का. पण इतकं केलं तरी तुम्हाला शेवटी पेटूनच देणार आहेत. पण तुम्ही जर ध्यानात घेतलं तर तुम्हाला पेटणार आहेत का शरीराला? तरी चांगलंय. कारण शरीर ठेवायचे लायक आहे का? नाही का. ठेवायचे लायक नाही. पण ते शरीर ठेवायच्या लायक नाही. आणि मी ठेवायच्या लायक आहे का काढून द्यायच्या सुद्धा मला लाग नाही कोणाचा.
असं आपलं स्वरूप ध्यानात घेण्या घ्यायलो आणि त्या व्रत शिवरात्रीच्या एकादशीच्या भगवान शंकराच्या पूजेनं लवकरात लवकर काम होतं हे लक्षात घ्या. आणि पूजा करायला काय सोपं, एक बिल्व दळ, चंदन, अक्षता, पूजेन तत्वता सोपे बहु. आणि परिणाम चुकले चुकले गरिबीची अडचण. भले माणसं तुम्ही डोळस वारे, तुमच्या पुढे गरिबीच नाही भले माणसं. अरे काय माणसं मोठाले, तुम्ही श्रीमंत माणसं आहेत. खोप्यातले काय ह्या मोठ्या झोपेतली कोण, त्या पालातले का महालातली बी? पालातले लवकर मरत आहेत का महालातली? महालातले लवकर मरत आहेत. कारण पालातले पाहणं मारत त्याचे काय ते मला भाकरी आहेत का, ते काय मसाल्याचं खाणं आहे नाही का, काय काय ते यायचं तर मस्त खायला मसाला आणि सगळं धन उशाला नाही का. इतकं असून त्याने बी लवकर मारावं, कारण खाऊ खाऊ रोग होतात नाही का, आणि मरतात लवकर. पण मृत्यू कोणालाच चुकत नाही गड्या. आणि संताची संगत केली तर मृत्यू येत नाही. जरा शुद्धीवर या. संताची संगत केली तर तुम्हाला संसार बी चांगला करता येईल, आरोग्य बी चांगलं राहील आणि मोक्ष ठेवल्याचे. आणि खरं आपण मोक्षा करता आलो आणि मोक्षा करता आलेलो असल्यामुळं संतांच्या संगतीमध्ये या. आणि खुशाल देवाची भक्ती करायची असली संतांचं ऐकून करा, कोणाचं ऐकून येण्यासारखं करू नका, लक्षात घ्या. आणि अशा रीतीचं सोपं सापं साधन जर तुम्ही केले तर आत्माराच अभंगाच्या शेवटच्या कडे सांगतात, एका जनार्दनी साचार नाही का, इच्छिले ते हरिहर पूर्ण करीती, शिव का हरी बिन हर बी. कारण दोन नाही ते. आपल्या झापड्या संत इतके सांगू सांगू गेले तरी झापड्या डोळ्यावरच्या निघसणार. म्हणून माय बहिणी हो, तुम्ही बी बापा भावा हो, देवाला लक्ष देऊन ऐका. सोप्या भक्तीला बाजूला करू नका आणि उद्ध्वस्त जीवन करू नका. कोणत्या बी मूर्खाचं ऐकू नका. ध्यानात ठेवा, कधीच संसार भक्तीनं वाढवत नाही. तुमच्यात शक्ती भक्ती करून संसार वाढवायची आहे का संसार भक्ती करून संसार खोटा ठरवायची? लक्षात घ्या, तुम्ही भक्ती करून संसार खोटा ठरवायला आले का वाढवायला? लक्षात घ्या. नादी वाढवायचे का खोटा ठरवायच्या? आणि खोट ठरवणं प्रपंच खरं आहे का वाढीनं सोपं आहे? ध्यानात घ्या, उगाच आयुष्य वाया घालू नका. तुम्हाला संत सांगायले हे महाराज लोक सकाळीच पण इथं आवडत येत, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे काळ जापत से महा, काळ जापत से महा, स्वाहिताचा घोर महा, सोयीचा घोर महा. ध्यानी रहा श्रीहरीच्या, ध्यानी राहा श्रीहरीच्या, ध्यानी रहा श्रीहरीच्या, ध्यानी राहा श्रीहरीच्या. धनधारा पुत्र गण, धनधारा पुत्र गण, या माणसावर संसाराकडे पाहू नका रे. तुमचं आयुष्य चाललंय इकडं पहा, आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, काळ तुमच्या दृष्टीनं तुमच्या समोर येऊ शकत नाही इतकी शक्ती तुमच्यात आत्ता आहे. आणि तो तुम्हाला खाय लागला कमाल आहे. काळ, तुम्ही काळाच्या कक्षेत बसू शकता का? का तुमच्या पुढे काळ सिद्धच होऊ शकत नाही. एवढी शक्ती तुमच्यात आत्ता आहे, ईश्वरानं प्रदान केलेली. तुम्हाला काय मागच्या जन्मात पुण्य केलं असन आणि तुम्ही आता दारू पित असताना गांजा वडीत असताना तर ते काही खरं नाही. बरं, तुम्ही गांजा पिऊन दारू पिऊन चांगले आहेत का पांगले? चांगले आहेत नाही का? अरे सोन्याचे अलंकार सोन्याच्या भावात विकतील का सोन्याचे डुकर केले तरी सोन्याच्याच भावात विकतील? कशाच्या भावात? लक्षात घ्या. म्हणून दारून गांजा पिऊन पांगले नाही तुम्ही, ते आत्मसुखा करताच प्यायले संत म्हणतात. कशा करता? आत्मसुखा करता. पेताड काय तुम्ही येडे वाटले का तुम्हाला?
नाही का तुम्ही भजन वावर घ्या करता म्हणाले का सुख प्राप्त व्हायला आणि ते हिरड पियायला लागलं ते सुख प्राप्त व्हायला का वावर इकून प्यायला ते आत्मसुख भोगायला ते नाही का म्हणून काही बी करले ते आत्मसुखा करतात आणि आपण जीव लावून बी संसार करीत असलो तर आत्मसुखा करताच करतो आणि सगळे धोरणानं करतो कोणी बायकोवर प्रेम करीत नाही कोणी पोरावर करीत नाही कोणी भावावर करीत नाही लेकरू माईवर करीत नाही माय लेकरावर करीत नाही आपल्या आपल्या धोरणानं चाललाय कार्यक्रम करायचे करतो आपल्या आपल्या धोरणानं चालला गड्या हो म्हणून लक्षात घ्या तुम्ही कसे बी वागले तरी तुम्ही देवच आहेत मग कशाला कसे बी वागता भल्या माणसं तुम्ही कसे बी वागले तर कोण आहेत देवच आहेत नाही का कोणत्या बी आकारात असलं तर सोनच आहे ते नाही का अलंकाराला आल्यावर सोनं आहे का कसं बी असलं तरी सोनच आहे ते कसं बी असलं तर सोनच आहे असं तुमचं सोन्याची मात्र करू नका नाही का आणि झालं असलं मागलं तर मागले दिवस जाऊ द्या मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे बऱ्याच सांगतात मागे झालं ते पाहू नका आणि बरेच म्हणतात ना जाऊ द्या आता झालं ना बरं आता एखादी बार तर संध्याकाळी मी जाऊ द्या आता सकाळी बोलू सकाळी कवा सकाळी बोलू म्हणते ते सकाळी अरे सगळी सवय आहे तुम्हाला ना आता झालं गेलं ते विसरा नाही का आणि तिथंच पसरा असं नका गो नाही का म्हणून माग झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे तुका तुम्हाला फार मोठी सिद्धी प्राप्त झाली म्हणून सिद्धी भेटलाय आणि आता जाग व्हा आणि काय नका करू देवाचं नाव घरात बसले बसले घ्या देवाला काही नाही पाहिलं तरी चालतं देवाला नाम चांगलं आवडतं का पूजा संत सांगून गेलेत आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र तुम्ही नुसतं नाव जर घेत राहिले तर देवाला फार आवडतं का नाव घेतलं की तुमचं अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध झालं की तुम्ही देवाला काही मागतच नाही का किती देवाला आवडेल बरं नाही का म्हणून देवाचं नाव घेत जाता आणि आजचा पर्व काळ फार चांगला आहे भगवान शंकर तर प्रसन्न व्हायला फार जल्दी प्रसन्न होतात पण भक्ती नीट केल्यावर का कशी बी केल्यावर व्यवस्थित भक्ती करायला राक्षसाला प्रसन्न झालं ते काय नाही द्यायचं तर दिलं आपण तर माणसं आहेत म्हणून तुकोबारा म्हणतात शेवटी नाथमार म्हणतात एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले ते हरिहर आणि प्राप्त करीती इच्छिले ते हरिहर पूर्ण करीती चुकले चुकले आणि जन्माचे बंधन पुनरागमन नाही देणे विठोबा साचार इच्छिले ते हरिहर पूर्ण करीती जे तुम्ही इच्छितान का भगवान शंकर ते द्यायला तयार आहे नाही का आणि तुम्ही नामस्मरण करू लागले तर अंतकरण शुद्ध होईल आणि शुद्ध अंतकरण झाल्यावर तुम्हीच काही मागणार नाही अंतकरण गद्दळ असल्यामुळे माणूस काही बी मागत का शुद्ध असल्यावर आणि मग आता काही बी जर मागू लागलो संसार जर मागू लागला जीव तर जीवाच्या कक्षेत संसार बसत नाही ना कारण जीव चैतन्य परमात्मा रूप संसार जड आहे आणि त्याला काय करायचं घेऊन संसार पण अंतकरण गद्दळ असल्यामुळं ते काय मागण सांगता येत नाही मग ते अंतकरण निर्माण होण्याकरता देवाचं नाव घेत जा अंतकरण शुद्ध होईल आणि मग देवाला काही मागणं मागायचं नाही उलट हसन या देवानी मगच मागू लागलो मी काही काय वाटन जीवाला मी जे मागू लागलो का ते ह्या कामा करता नव्हतं आणि घरच्याच्या कामा करता नव्हतं रिकामच होतं ते का कामाचं होतं असं लक्षात येईल आणि असं लक्षात आलं की झालं मग चुकले हे जन्माचे बंधन पुनरागमन नाही येते लक्षात घ्या मायबापा हो योग तुमचा आमचा हातचा आलाय या कीर्तनाचा असं तुम्हाला कुठंच ऐकायला मिळणार नाही आणि जिथं ऐकायला मिळेल तिथं बेजार व्हायचंच ऐकायला भेटन का आबाद व्हायचं आणि तुम्हाला बेजार व्हायचं आवडतं का आबाद आवडतं सवय झाली ना एकादश केल्यावर बरं वाटतं का एक माळ जपल्यावर एकादश केल्यावर बरं वाटतं नाही का आपल्याला सवय झालेली आहे तरी पण सवय झाली अशी तरी पण नामस्मरण करत जा आणि ते नामस्मरण देवाचं करा संतांचं करा कोणतंही केलं तरी चालतं म्हणून एकदा संतांचं भजन करायचं आपल्याला सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजून भजन करा ज्ञानेश्वर माऊली